हाय. हे तुला बरं वाटतंय ना आता? बरी आर यू हॅपी? नाही. का ग? फ्रेंड, तुम्हाला कलर नाही लावलास. ओ, असं कसं शक्य आहे? तुझ्या बरोबर कलर खेळायला तर मी आलोय. फ्रेंड, मला एक विचारायचंय. काय ग? आई तुला आवडते ना? नाही नाही ग, का? आईला तर तू आवडतोस. तुला तुला काय माहित? नाही तर तिने तुला रंग कसा लावू दिला असता? काय आहे, मी फ्रेंड आहे ना तुझा. मग परीचा फ्रेंड म्हणून आईने मला तिला रंग लावू दिला. कळलं? ती कोणालाच असं रंग लावू देत नाही. मी तिला आवडते म्हणून मीच तिला रंग लावू शकते. पण आज तू सुद्धा लावलास फ्रेंड. सांग ना, आई तुला आवडते ना? हो, आईला मी आवडतो आणि मलाही आई आवडते. म्हणजे आधी आम्ही फ्रेंड्स होतो, मग आम्ही क्लोज फ्रेंड्स झालो आणि आता आता ना परी, आमचं आमचं प्रेम आहे एकमेकांवर. परी, मी आणि आईनी लग्न केलं तर चालेल तुला? पण ते आत्ताच कसं सांगू? म्हणजे मला आधी तुझा इंटरव्ह्यू घेऊ दे, मग विचार करून सांग. तुमचं लग्न नाही होऊ शकत, माझं नकार आहे. तू तू इथे काय करतोय? अरे यश, इतकं घाबरायला काय झालं तुला स्वप्नात? घामाघूम झालायस तू एकदम. काय झालं? कोणी स्पेशल व्यक्ती आली होती का स्वप्नात? हा, म्हणजे कोणीतरी स्पेशल व्यक्ती आली होती. लेट मी गेस. नेहा आली होती? माझी खात्री आहे तुम्ही 100% कुठेतरी शॉपिंगला गेला असाल. कारण काय, जनरली पुरुषांना बायको बरोबर शॉपिंगला गेल्यानंतरच एवढा घाम 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 होतो. शॉपिंगला गेला होतास ना नेहा बरोबर? नेहा आली होती ना स्वप्नात? परी होती. परी बरोबर गेला होता शॉपिंगला? स्वप्नात परी आली होती. आमच्या लग्नाला नाही म्हणाली. अरे 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 रोमॅन्टिक स्वप्न तरी पाहा रे किमान. हे काय बोलतोयस तू?
स्वप्न काय ठरवून पडतात का आपल्याला? शे मला सांग समीर, काय पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात का रे? हो, पण पहाटे पडलेले. दिवस उगवलाय, सकाळ झाली, उठा आता. थँक गॉड. कसलं रिअलिस्टिक होतं रे स्वप्न. रात्रभर परी काय विचार करत असेल यार? अरे तू कोण आहेस रे? तुला विसर पडतो का तू कोण आहेस त्याचा? म्हणजे यशवर्धन चौधरी आहेस तू. वा, तुला या जगातली कुठली गोष्ट इम्पॉसिबल आहे मला सांग. अरे ती एवढूस बाळ परी, तिच्या भीतीने तुला एवढा घाम झालाय? कमॉन यार. येडायस का तू? यशवर्धन चौधरी म्हणे काय इम्पॉसिबल आहे? अरे परी आहे ती फक्त दिसते अशी लहान. ठीक आहे, तुला परीचं टेन्शन आहे ना, तू एक काम कर, नेहाला फोन कर आणि तिला विचार. नेहाला फोन करून विचारू? काही बोलतोस? मी काय नेहाला फोन बिन करणार तू इथे बस, मी तुला सांगते. मी नेहाला फोन वगैरे करणार नाहीये समीर. अरे ब्रो, प्रॉब्लेम काय? तिला फोन कर आणि विचार. नाही मी नाही करणार फोन तिला. अरे काय कमाल करतोस तू विसरतोस का यार? आता तुझा नेहावरती हक्क आहे. हे सगळं ठीक आहे यार, पण म्हणून मी असं फोन बिन असं लगेच नाही करून विचारणार तिला. ठीक आहे, घे, लागला नेहाला फोन, विचार तू. अरे यार, दिवसभर असं टेन्शन मध्ये बसणार का तू? विचार. हॅलो. अरे मी काय बोलू यार? हॅलो, परी, कशी आहेस बाळा? मी बरी. तुम्ही बॉस काका बोलताय ना? अरे वा 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 वा, परीनी बॉस काकांचा आवाज ओळखला की काय? काय मग रंग निघाला की नाही चेहऱ्याचा? हो निघाला. तुमचा? आमचा तो उडाला आहे. म्हणजे आमचा उडाला बाळा, रंग उडाला. काय मग आज शाळा आहे की नाही? नाही. म्हणजे मग आज परी काय घरीच की काय? हो. काय म्हणजे मुद्द्याचं बोल. ओके. काय मग मुद्दा घरी आहे की नाही? हॅलो, नेहा आहे का घरात परी बाळा? का? माझं तिच्याशी एक छोटस काम होतं ऑफिसच्या संदर्भात. मला तिच्याशी जरा बोलायचंय. फोन देतेस का? ठीक आहे. आई. घे रे बाबा, घे तू नेहाशी बोल. नेहा आता फोन. हा, नेहा फोनवर आहे, बोल.